मंचर नगरपंचायतच्या निवडणुकीमधील 11 नंबरच्या वॉर्डमधून घवघवीत यश मिळवून धनेश मोरडे यांनी बाजी मारून यश मिळवलंय. नगरसेवक पदाचा बहुमान मिळवलाय. यावेळी कार्यकर्त्यांचा आनंद गगनाला भिडलेला पाहायला मिळाला. या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मंचर शहरामध्ये गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. त्यानंतर तब्बल 51 किलोच्या फुलांनी हार बनवून विजयी उमेदवार धनेश मोरडे यांना क्रेनच्या साहाय्यानं घालण्यात आला. आश्चर्य म्हणजे हा हार मंचर येथील प्रसिद्ध दुकानातून तब्बल 4 कारागीर लावून 8 तासांच्या मेहनतीनं बनवण्यात आला होता. मंचर शहरात एवढ्या मोठ्या हाराची दुसरीच वेळ होती. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांना अशा प्रकारचा हार बनवण्यात आला होता. त्यानंतर विजयी उमेदवार धनेश मोरे यांना अशा प्रकारे हार घालून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या हाराची चर्चा सर्व मंचर पंचक्रोशीतून होत आहे. आपल्या समवेत आता धनेश मोरडे यांचे कार्यकर्ते देखील आहेत. त्यांचा जल्लोषात या ठिकाणी मिरवणुकीसाठी हा हार बनवलेला आहे. किती साधारण कधीपासून या हाराची चालू आहे तुमची? या हाराची तरी तयारी जवळपास 2 डिसेंबर नंतर चालू झाली. काय वाटतंय, धनेश मोरडे हे प्रथम मोरडेवाडीतून हे विजयी झालेले आहे बहुमताने, तर काय आहे तुमचा जल्लोष कसा आहे? जल्लोष तुम्ही पाहता, ते जल्लोष सकाळपासून पण मिरवणूक निघली आहे आणि आता पण ह्या प्रचंड हार घेऊन जाणार आहे, मोठी मिरवणूक काढणार आहे. न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.